वर्धापन दिन 16 आहे, वर्ष 24वं वर्ष आहे का? मग द्वितीय तपपूर्ती 16 आहे. तुम्ही असं मोठ्या अक्षरात लिहायला पाहिजे होतं, लिहिलं का नाही? द्वितीय तपपूर्ती 16 आहे, 24वं वर्ष आहे. माझं वय 25 आहे आणि कार्यक्रमाचं वय किती? 24वं वर्ष आहे कार्यक्रमाचं. वा वा वा, आनंदाची बातमी महाराज. हो, वर्धापन दिन 16 आहे. मला एक सांगा बरं, बसलेली मंडळी, तुम्ही हुशार आहे सगळे, मुंबई पुणेकर मंडळी आहे ना सगळे, हुशार आहे तुम्ही. मला सांगा बरं, आज या जगामध्ये मंदिराची सगळ्यात जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? हो, बरं, एक प्रश्नाचं उत्तर द्या. आपण जर आजारी पडलो, नीट ऐका बरं का, माझं कीर्तन नीट ऐकलं तरच समजतं. आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? आहे का नाही? मग असं कधी मी घरी गेल्यावर बोलणार का तुम्ही बोललं नाही तर कीर्तन पुढे जाणारच नाही. मला लई टाइम आहे आज निवांत मी. हो, आपण आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत दवाखाने आहेत. म्हणजे शरीराचा दवाखाना, शरीराचा दवाखाना आहे. पण आपलं मन जर आजारी पडलं तर, टाळकरी मंडळी, कारण जगामध्ये आज 40% लोकांना मानसिक आजार आहे. शरीराचं जाऊ द्या, पण मानसिक मनोरुग्ण आहे. लोक रस्त्याने चालतानाच हिशोब करत जातात. असं आलं तर तसं करू, तसं आलं तर असं करू, हे करू ते करू, धून मे धून, आपणी धून, पर्याय धून, पाप नपून. टेन्शनमध्ये लोक, हो, जेवताना टेन्शनमध्ये, झोपताना टेन्शनमध्ये, कामावर जाताना टेन्शनमध्ये, रस्त्याने टेन्शनमध्ये, गाडी चालू, सगळी लोक टेन्शन, मनोरुग्ण आहे. मग शरीराचा दवाखाना आहे, मनाचा दवाखाना काय? मंदिर. जिथं माणसाचं मन रमलं जातं त्याला काय म्हणतात? मंदिर. मंदिर या शब्दाचा ऐका अर्थ ऐका. म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. महानता, दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टीचं ज्या ठिकाणी समन्वय त्याला काय म्हणतात? मंदिर. जमलं कीर्तन काय? विठाला विठाला. हो, गणपतीची मूर्ती आणि बजरंगबलीची मूर्ती, बरोबर. हो, आणि या मूर्तीचा मंदिराच्या वर्धापन दिन 16 निमित्ताने कीर्तन आहे आजचं, बरोबर. गणपतीची मूर्ती तुम्ही बारीक बघितली का? महिला मंडळ बघितली का? मंदिरात जाताना गणपतीची मूर्ती जर बारीक पाहिलं तर तुम्हाला कळन गणपतीचे डोळे कसे आहेत? छोटे, लहान आहे, बारीक आहे. कान मोठे, वा वा वा, कान मोठे, पोट मोठे. का बरं? गणपतीचे डोळे बारीक काय? कारण गणपतीचं आपल्यावरती सूक्ष्म नजर असते. कोण कसं वागते बाबा? गणपतीचे भक्त कमी आहेत का? भरपूर आहे. मग त्यांच्यावरती गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर असते. थोडक्यात सांगू तुम्हाला आपल्या भाषेत, सीसीटीव्ही कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेरा माहिती आहे ना? कुठेही तुम्ही मॉलमध्ये जा, दुकानात जा, हॉस्पिटलमध्ये जा, कंपनीत जा, तिथं लिहिलेलं असतं बघा पाटीवर, आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निदर्शनात आहे. म्हणजे काय? आपल्यावर कोणाची नजर आहे? कॅमेऱ्याची. मग तसं देवाची आपल्यावर काय असती? नजर असते, बारीक नजर. म्हणून देवाचे डोळे कसे? सूक्ष्म आहे. गणपतीचे डोळे सूक्ष्म आहे. हो. कान मोठे का? मी मग हे सांगितलं, गणपती बाप्पाचे भक्त भरपूर आहेत महाराज. मग एवढ्या भक्तांचं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव चालेल का? पुरुष मंडळी नाही चालणार. म्हणून देवाचे कान मोठे. पोट मोठे का? ब्रह्मांड पोटामध्ये साठवले म्हणून पोट कसं आहे? मोठे महाराज. हो. सोंड कशी आहे? सोंड वाकडी. याचा अर्थ काय माहितीये का? जो सरळ वागतो देव त्याला चांगलं फळ देतो, आणि जो वाकडा वागतो देव त्याला, म्हणून सोंड वाकडी महाराज. हो. गणपती बाप्पांचं तुम्हाला सांगू, गणपती या शब्दाचा अर्थ सांगतो महाराज.
ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती. वाक्य नीट आहे का? ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्याचंच नाव गणपती. विठाला विठाला. हो, गणपती बाप्पा. अजून जर तुम्ही बारीक मूर्ती जर पाहिली असेल, नीट बारीक बरं का, तर तुम्हाला दिसला असेल गणपती बाप्पाला दात किती आहेत? नीट सांगा. 2. वा वा वा. कोण म्हणलं? नाही, तुम्हीच म्हणले. तुम्हीच बरोबर उत्तर देते पासून. गणपती बाप्पाचे दात किती आहे? एक फुल आणि एक फुल आणि एक हाफ. दीड. 2 नाही, किती आहे? 1.5. त्याची मागची कथा माहिती आहे का तुम्हाला? बघा, गणपती बाप्पा भक्तांचं संकट निवारण करतात. हो, दुःखाची वार्ता अगोदर सांगतात. वार्ता विघ्नाची, विघ्न यायच्या अगोदर ती वार्ता सांगतात मला, आणि त्याचं निवारण करतात गणपती बाप्पा. भक्ताचा संकटाचं निवारण तर करतातच, पण आपल्या वडिलांवर आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पांनी त्याचं निवारण केलं. वडील कोण? वडील कोण? भगवान शंकर. असं बोलत जायचं म्हणजे मला पुढे जायला. माझी भाषा समजते ना तुम्हाला? हां. भगवान शंकरावरती आलेलं संकट गणपती बाप्पाने निवारण केलं. बघा, एकदा शंकर भगवान युद्धात होते. युद्ध झालं आणि घरी आले आणि गणपती बाप्पांना म्हटले, मी लई थकलोय, मी वैतागलोय, थकलोय, थोडा आराम करतो, रेस्ट घेतो, जरा रिलॅक्स राहतो. गणपती बाप्पाला सांगितलं, तुम्ही जरा दारात थांबा, मी आतमध्ये आराम करतो, तुम्ही दरवाजात थांबा. आणि कोणाला आतमध्ये सोडू? मी वैतागलोय, लय ट्रॅफिक होतं, लय वैतागलोय, आराम करतो जरा. गणपती बाप्पाला सांगितलं, आतमध्ये सोडू कोणाला नका, सोडूच नका कोणाला. आणि शंकर भगवान गेले आतमध्ये आरामाला. आणि दारात कोण उभं? बॉम्बाला कीर्तन. असं बोलत जायचं. गणपती बाप्पा दारात उभे. आणि थोड्या वेळानं त्यांना भेटायला आले कोण? परशुराम माहिती आहे ना, सगळ्यात रागीट. थोडं काय झालं की फणाच काढणार. रागीट महाराज, रागीट ऋषी. ते आले गणपती बाप्पाला म्हणले, सर बाजूला. कोणाला म्हणले? काय म्हणले? सर बाजूला. गणपती बाप्पा म्हणले, मी बॉडीगार्ड आहे आणि मलाच म्हणतो सर बाजूला. परशुराम म्हणले, अरे मी परशुराम आहे. गणपती बाप्पा म्हणले, तू कोणसाही राम असू दे, तुला आतमध्ये सोडणार नाही. वडिलांची आज्ञा आहे, मोडू शकत नाही. परशुराम म्हणला, काल जन्माला आला तू माझ्यावर वजन हाणतो, चालणार नाही. गणपती बाप्पा म्हणले, काहीही झालं तरी तुम्हाला आज सोडणार नाही म्हणजे नाही. झाली भांडणं चालू. त्या भांडणामध्ये गणपती बाप्पाने परशुरामाला सोंडेत धरलं आणि दिलं ना लांब फेकून. 2 किलोमीटर लांब जाऊन पडले. परशुराम म्हणले, चूक याची नाही, ह्याला बॉडीगार्ड कोणी ठेवला त्यालाच उडवायचा. कोणाला? भगवान शंकराला. परशुरामाचा हत्यार काय? कुऱ्हाड. फेकली भगवान शंकराकडं. आता ती कुऱ्हाड परशुरामाला दिली कोणी होती? महादेवानं. फेकली कोणावर? दिली कोणी? फेकली कोणावर? अशी बी लोक असतात बरं का जगात. ज्याची खावी पोळी त्याचीच करावी होळी. अशा लोकांपासून जरा लांब राहायचं. लय अवघड. धोकेबाज मंडळी महाराज, लय अवघड. जे हसले त्यांना अनुभव आहे बरं का. अवघड आहे महाराज. कुऱ्हाड फेकली, कुऱ्हाड निघाली बंग 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 करत पुढे. गणपती बाप्पांनी पाहिलं. गणपती बाप्पा म्हणले, मी जर आता मधी पडलो नाही तर काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता
आहे. गणपती बाप्पा पळत गेले आणि ती कुऱ्हाड आपल्या दातावर झिलली. दाताचा तुकडा खाली पडला. भक्तांवरती आलेलं संकट तर निवारण करतात, पण वडिलांवरती आलेलं संकट सुद्धा राखे पाया पाठी दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, राखे पाया दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पाया पाठी दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पाया पाठी दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पाया दुर्जनाची भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी मारा. भक्तांवरचं संकट गणपती बाप्पा निवारण करतात, पण वडिलांवरती आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पाने निवारण केलं. आई वडिलांची सेवा कशी करावी गणपती बाप्पाकडून शिकावी महाराज. विठाला विठाला. हो, गणपती बाप्पाचे नाव ऐका. गणपती, गणपती, जो तिन्ही गणांचा पती तो कोण? गणपती. तीन गण कोणते? देवगण, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. गजानन, गज अधिक आनंद, ज्याला हत्तीचं शिर बसवले तो कोण? गजानन. वक्रतुंड, वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा नाही, जो वाकडा वागतो त्याला सरळ करतो तो वक्रतुंड. असे गणपती बाप्पा आहे महाराज. आग्र पूजेचा मान गणपती बाप्पाला आहे. प्रथम तुला वंदितो गणराया. हो, गणपती बाप्पा कसा आहे? हो, गणपती बाप्पा कसे आहेत? तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाका बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. सुख करता, तूच सुख हरता, अवघ्या दिनाच्या नाका बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो हो, सुख करता आणि दुःख हरता. हो, सुख देणारा आहे आणि कायमचं दुःख घेऊन जाणार आहे कोण? गणपती बाप्पा. दुसरी मूर्ती कोणाची? हनुमंतराय, बजरंग बली महाराज. हो, रामायण जर आपण पाहिलं ना, रामायण, तर प्रत्येक पात्रामध्ये हनुमंतरायाची उपकार आहे कोणावर कोणावर तरी. हाय, हनुमंतराय रामायणातून बाजूला काढा, सगळं शून्य होऊन जाते. काही नाही, रामायणात राहतच नाही काय. बघा, सीतेचा शोध घेतला, रामावर उपकार. सीतेचा शोध घेतला, रामावर उपकार. हो, संजीवनी बुटी आणली, लक्ष्मणाचे जीव वाचवला, लक्ष्मणावर उपकार. वालीचा वध, सुग्रीवावर उपकार. हो, राम येण्याची वार्ता अगोदर भरताला जाऊन दिली, भरतावर उपकार. कोणावर ना कोणावर तरी हनुमंतरायाची उपकार आहेच महाराज. हनुमंतराय सगळ्यात मोठे. बघा, सबसे बडा कोण? तुम्ही म्हणाल पृथ्वी. पृथ्वी काय की बडी, वो तो शेष के माथे पे खडी. पण तुम्ही म्हणाल शेष बडा, शेष काय का बडा, वो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा. मग तुम्ही म्हणाल भगवान शंकर बडा. भगवान शंकर काहे के बड़े, उनका कैलाश पर्वत रावण ने एक बाण से उखाड़ा. मग तुम्ही म्हणाल रावण बडा. अरे रावण काय का बडा, राम ने एक बाण से उड़ाया. मग तुम्ही म्हणाल राम बडा. अरे राम काय का बडा, वो तो हनुमंतराय जी के हृदय में खड़ा. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे.
यांच्यासाठी एक तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला. सुंदर. तुमच्या इथं टाळ्यांना काय टोल नाका आहे का GST आहे का टॅक्स आहे का काय बाबा? मी इथं पहिल्यांदा आलोय, मला माहित नाही. आहे का पुरुष मंडळी? नाही ना. मग उगं 10 रुपयाला एक टाळी असं का काय वाजवायचं? टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. वाजवा. तरी काहींचा टॅक्स वाजवून बाकीचे तो कीर्तन संपेपर्यंत निघला तर धन्य बुवा. विठाला विठाला ओ देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. ओ राम काहे का बडा वो तो हनुमंतराय जी के हृदय में खडा महाराज. मग हनुमंतराय सबसे बडा. ओ बघा, आम्ही नेहमी सांगतो ग्रंथ भरपूर आहेत पण गीतेसारखा ग्रंथ नाही. पतिव्रते भरपूर आहेत पण सीतेसारखी नाही. तसे भक्त भरपूर आहेत पण हनुमंतरायासारखे भक्त नाही. ओ बघा, आपण जर दुसऱ्याच्या गावात गेलो तर शांत राहतो, जास्त आगाऊपणा करत नाही. का? फटकवतील. जास्त आगाऊपणा करतो का आपण दुसऱ्याच्या गावात गेलो? नाही. पण हनुमंतराय असे व्यक्तिमत्व होते महाराज, दुसऱ्याच्या गावात जाऊन मालकाची दाढी जाळली. साधं काम नाही महाराज. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. अशा हनुमंतरायांना शरण जा. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो राम, काय भक्तीच्या त्या वाटान मज दावव्या सुबटा. हनुमंतरायाची मूर्ती आहे. हो, गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 24वे वर्षे कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. भाग्य समजतो कीर्तनाला. आणि कीर्तनाला सुरुवात करतो. मग आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला बघा, प्रत्येक जीव तर वाक्याने कीर्तनाला सुरुवात झाल्या. प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळतोय महाराज, पण सुख काय मिळत? प्रत्येक जीव सुखाच्या मागे. कोणाला तुम्ही विचारा कसं काय चाललंय, आपण काय म्हणतो? बरं म्हणजे 35% काठाव पास. कोणी म्हणतं का लई चांगलं चाललंय आमचं, लई भारी चाललंय म्हणतं कोण? कोणालाही विचारा तुम्ही कसं काय आजीबाई, कसं काय? बघा बरं आहे. बरं राहू द्या, लहानच पोरं आहे ते, राहू द्या. इथं तरी बरं आहे पोरं. लहानच मुलं, लहान मुले देवा घरची, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्यांचं काय असतं तेव्हा? लहानच आहे ते, त्यांना काय महाराज? कीर्तनाला बसले हेच नशीब. विठाला विठाला बघा, प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतोय, सुख काय मिळत नाही. संत वर्णन करतात, सुखा लागी जरी करीसी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. हो, सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जा म्हणतात संत. आता सर्वांना वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना आतुरता वारीची. आता हो, खूप मोठी आतुरता आहे महाराज. थोडेच दिवस राहिलेत वारी. बघा, मला एकाने प्रश्न विचारला, नीट ऐका. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज वारीला गेल्यावर देव भेटतो का? काय प्रश्न विचारला? वारीला गेल्यावर देव भेटतो का? मी म्हटलं देव भेटतो का नाही आलंय नंतरचा प्रश्न आहे, पण आनंद मात्र नक्की मिळतो. आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट होय. आणि देहाला विसरण्याची ताकद फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये महाराज. हो, पंढरपूरच्या वारीमध्ये ताकद आहे महाराज, बाकी कुठं ताकद नाही. देहाला विसरणं, आणि देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट आहे महाराज. हो, संस्कृतीचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी, एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी, ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान आणि तुकोबऱ्यांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी, आणि भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. म्हणून सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय. प्रत्येक जण सुखाच्या माग सुख काय मिळत? महिला मंडळ, सुख काय मिळत नाही मिळत. तुम्हाला सांगतो कारण, ऐका.
नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली. वाक्य नीट आहे का महिला मंडळ? नियतीला दिवस गेले नियती बाळांत झाली आणि तिला जुळी मुलं झाली. जुळी मुलं. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव बोलत जायचं बरं का. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. आणि दोन्ही मुलं बघता बघता मोठी झाली आणि ग्राउंड मध्ये खेळायला गेली. मैदानात महिला मंडळ खेळायला गेली. आता मला सांगा सगळी पोरं कोणासोबत खेळतील? सुखासोबत का दुःखासोबत? अयो सगळ्यात सुखी माणूस. सगळी पोरं कोणासोबत खेळणार? सुखासोबत. दुःखासोबत कोणी खेळानीच हो. कारण दुःख कोणालाच नकोय, सगळ्यांना काय पाहिजे? सुख. दुःखासोबत कोणीच खेळत नाही, सगळे सुखासोबत खेळायचे. दुःख बिचारा रडायला लागला. रडत रडत आईकडे आला आणि आईला म्हणला, आई माझ्या सोबत कोणीच खेळत नाही ग, माझ्या सोबत कोणी खेळतच नाही. आई म्हणली जगाचं सोड, मी सुद्धा तुझ्या सोबत नाही. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत. कोणासोबत येते? सुखासोबत. हो पण पोरग रडायला लागलं. आईचं महाराज हृदय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. आईचं हृदय महाराज. मग आईने काय केली? आयडिया केली. आयडिया. सुखाला बोलवलं जवळ आणि दुःखाला जवळ बोलवलं. सुखाचे कपडे घातले दुःखाला आणि दुःखाचे कपडे घातले आणि दिलं मैदानावर, सोडलं खेळायला. आता सगळे कोणासोबत खेळतील? कोणासोबत हो? दुःखासोबत. कारण दुःखावरती कपडे कोणाचे? सुखाचे. कळलं का नाही का सांगू? आज आपण सुखी आहे पण वरून, आतून. वरून सुखाचे कपडे, आतून दुःख. महाराज दुःखी आहे. सुख पाहता सुख पाहता नवा पाडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पाहताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे. सुख पाहता जवा दुःख पर्वता एवढे. दुःख आहे महाराज. दुःख सर्वांनाच आहे महाराज. आपल्याला आपण सुखी वरून आहे, आतून नाही. आतून आपण दुःखी आहे. बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो, पटलं तर बघा. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतो महाराज. हा दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला बघवत नाही महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळक असावं, मळक. लांडगेवाडी. एक वेळ माणसाने मळका असावं पण जळक नसावं. मळ साफ होतो मळ. आता लई पावडर आहे महाराज, सर्फ एक्सल, टाईड, गडी. काहींच्या घरी तर वॉशिंग मशीन आहे, मळ साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. कसं असावं? समाधानी असावं. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. इथं बसलेल्या पैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? त्यांनी हात वर करा. विचार करून हात वर करा बरं. अहो एकाच सुद्धा नाही. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालं पाहू शकत नाही. मन आहे महाराज. मन माणसाच्या ताब्यात नाही महाराज. चांगलं विचार करावं, दुसऱ्यांबद्दल चांगलं वागावं. विठाला विठाला. हो मग सुखी जर व्हायचं असेल तर सुख फक्त देवाच्या भक्तीमध्ये आहे महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. आता भक्तीचे प्रकार आहे का? भक्ती कोणती कोणती असते? देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती,
स्वभक्ती असते का? स्व कीर्ती असते. देश सेवा, राष्ट्रसेवा, मातृसेवा, पितृसेवा. मग भक्ती या शब्दाचा अर्थ काय? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. देहाचा विसर पडणे म्हणजे भक्ती महाराज. हो, मग भक्ती केली पाहिजे. मग ती कोणती पण भक्ती असेल. बघा, एकदा सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात. सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात, आई मी काय केल्यानं तुला आनंद होईल? विचारणारे कोण आहे? सुभाषचंद्र बोस. कोणाला विचारतात? आईला विचारतात. काय विचारतात? मी काय केल्यानं तुला आनंद होईल? आई म्हणली, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील महाराज. याला म्हणतात देशप्रेम आणि याला म्हणतात आईन मुलगा. आपल्या आईला आनंद कधी होतो? आपल्या आईला आनंद कधी होतो? नाही नाही नाही, जेव्हा आपलं पोरग नकळत दुसऱ्याची वस्तू घरी घेऊन येतो. आई म्हणते वा वा वा. सोपं नाही महाराज. संस्कार असणं फार महत्वाचं आहे. सुभाषचंद्र बोस यांची आई म्हणतात, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील. याला म्हणतात देशप्रेम. मग भक्ती कुठली असू द्या, देशभक्ती असू द्या, राष्ट्रभक्ती असू द्या, मातृभक्ती, पितृभक्ती किंवा देवाची भक्ती असू द्या, भक्ती मनापासून केली पाहिजे. वरवर भक्तीला किंमत नाही, अंतरंगापासून पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे. हो, अंतकरण माणसाचं शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे अंतकरण. हो, बघा, एखादी स्त्री जर दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष त्या स्त्रीच्या प्रेमात पडू शकतो. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री त्या पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. पण तुमचं अंतकरण जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. हो, अंतकरण चांगलं पाहिजे माणसाचं, आतमध्ये आडी नसावी. हो, शुद्ध अंतकरण पाहिजे महाराज. हो हो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केला पाहिजे. परमार्थ बघा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलट चाललंय, कलियुग आहे. बघा, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. काय करता? कारण घरात एक मत नाही. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. हो, चित्त महत्वाचं. आणि ते कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होसी, व्याघ्रहीन खासी सर्व. हो, चित्त माणसाचं शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केलं पाहिजे. अंतकरण शुद्ध पाहिजे. भक्ती करताना मन आपलं शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. आणि भक्ती कुठली करून फायदा नाही. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. मग देवाला कोणती भक्ती आवडते देवा,
मी मगाशी सांगितलं टाळ्या कशा वाजल्या पाहिजे, असं सांगावं नाही लागलं पाहिजे. हो बघा, हाताने टाळी, मुखानं नाम, एवढं 2 तास तुमच्याकडं काम, बाकी काय नाही, तेवढंच फक्त करायचं. हो, सुंदर महाराज गायन केलं महाराज. दुसरे ओमकार जगताप पण कैलास पावरच तयार झाले बाबा, आता काय खरं नाही. वा वा वा, सुंदर सुंदर. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. इथपर्यंत आपण आलोय. मग तुम्ही म्हणाल देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम थोडं कुठंतरी कमी करून ते प्रेम देवाच्या चरणी वळवायचं. संकल्पावी माया संसाराची, हीच भक्ती देवाला आवडते. ती भक्ती आपण केली पाहिजे. पण आपण कुठली भक्ती करतो? मनाच्या मार्गाने. मनोमार्गी गेला हो, मनाच्या मार्गाने भक्ती करून फायदा नाही. आपली भक्ती अवघड आहे. समजा सांगू का महिला मंडळ, तुमच्या जवळचं उदाहरण देतो तुम्हाला, तुमच्या जवळचं. आपली भक्ती कशी आहे? कढीपत्ता माहिती आहे सगळ्यांना? कढीपत्ता, अहो कढीपत्ता. मी असंच करू का कीर्तन हळूहळू? कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो. काय हा, असा असा शेवटपर्यंत आवाज येऊ द्या. तोडला कढीपत्ता, तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता विकत घेतला. रिक्षात घरी आला. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे बाबा. 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. तो भाऊबंदात बसला. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्ता. वा वा वा, असं वरबाडलं, दिलं त्याला टाकून, असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढले. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं. अरे मला बोलू दे का, नुसतंच कढीपत्ता. अरे ताटाच्या बाहेर त्याला जाऊ दे मग. म्हण काय? मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता ना प्रॉफिट. अशी भक्ती फायद्याची का महाराज? नाही. संतांनी जी भक्ती केली, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलं पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती जर तुम्ही केली महाराज, हो, देवाला जी भक्ती आवडते ती जर केली महाराज, तर नक्कीच तुम्हाला सुख मिळेल महाराज. हो, पण भक्ती करण्यासाठी चित्त माणसाचं कसं पाहिजे? समाधानी पाहिजे ना महाराज. हो, तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.
अजून 10-15 मिनिटं लागतील टॅक्स निघायला. ठेविले आनंदे तैसेची चित्ते असू द्यावे समान. वा वा वा, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन आहे महाराज. मला सांगा बरं, बसलेली मंडळी, हे गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? मग मी तरी काय लय एवढा ओरडू इथून, हळूहळू तुम्हाला समजते. गायन करणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. अहो काहींना नुसतं सा लावायला वर्ष जाते. सोपं आहे का महाराज? सोपं नाही महाराज, त्याचं मागं कष्ट आहे महाराज. हे पखवाद वाजवणं सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. मग त्याच्या मागे 7-8 वर्षाचा तप आहे महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेव्हा एवढं सुंदर वाजवतो. सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ दे, मरू दे. कीर्तन करणं सोपं आहे का? हा सोपं आहे का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगता काय मला? सोपं आहे का? माझ्या पुढे तुम्ही नाहीच म्हणणार. हो बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळन तुम्हाला. पुरुष मंडळी, रॉकेट आकाशात उडतं. रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय? ऐका बरं का टाळकरी मंडळी, रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं. तसं आमच्या सगळ्यांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, पण महाराजांचा माग धूर किती निघतो महाराजांनाच माहित का? तुम्हाला माहित? सोपं आहे का ते? टाळकरी म्हणजे गायक म्हणजे सोपं आहे? अजिबात नाही महाराज. हो, एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे येऊन, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8 दिवस. हो, 8च दिवस माझ्यासोबत फिर. तो म्हणला, त्याला म्हणलं तुला दिवसाला 500 रुपये रोज देतो. किती? 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथं रथी महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस. तो म्हणलं ठीक आहे चालतंय. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, ह्या टोकावरून त्या टोकाला. पार 8 दिवस प्रवासाने वैतागला. 9व्या दिवशी त्यांनी माझे पाय धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या पाण्यातला माझा झोप घेत केसा, पाण्यातला माझा झोप घेत केसा, पाण्यातला माझा झोप घेत केसा, पाण्यातला माझा झोप घेत केसा. जाणे त्याचा सोपं नाही महाराज. विषय निघला म्हणून सांगतो. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती? 40. किती? 40,000. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा
तेव्हाकडे मला सोपं नाही मला. हो, तुम्हाला पण वाटत असेल ना आपला मुलगा असा गाणारा निघावा वाजवून, वाटतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं पण निघत नाही महाराज. एवढं एवढं सोपं नाही ना महाराज. याचे दान दे का देवान कुठंतरी गठोड मिळ असं आहे का ते? नाही नाही नाही, त्याला प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. विठाला म्हणून या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी सामील व्हा. एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठो बार उदाहरण देतो म्हणजे पटेल महिला मंडळ देवाच्या बाबा राहू द्या बाबा, आता सगळ्यांच्या डोक्याला आहे, मग ते तुमच्याकडेच बघणार रे. अर्ध मार्केट तुम्हीच घेणार माझं. विठाला विठाला बर बर. आपला विषय चालला होता देवाच्या भक्तीमध्ये किती ताकद आहे ऐका. तुम्हाला उदाहरण देतो. हो, संत सावता महाराज सर्वांना माहिती आहे. संत सावता महाराज मळ्यात बसले होते त्यांच्या चिंतन करत. संत सावता महाराज मळ्यात बसले आणि समोरून देव आले धावत धावत. कोणाकडं? सावता महाराजांकडं. देव धावत धावत आले. देव म्हणले सावता महाराज माझ्या मागं चोर लागले. कोण लागले? कोण लागले? आता मला बसलेली मंडळी सांगा, खरंच देवाच्या मागं चोर लागले असतील का? देवाच्या मागं चोर लागले असतील का? नाही का? कारण हाच मोठा चोर आहे. तुम्ही मला कसं काय? जणबाई सांगतात, दरीला पंढरीचा चोर, 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 जय बजरंगबली, जय दरीला पंढरीचा हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर. हा सगळ्यात मोठा चोर आहे. त्याच्या मागे काही चोर लागू शकत नाही. भगवंत आले सावता महाराजांजवळ आणि म्हणले माझ्या माग चोर लागले, चोर, मला लपण्यासाठी जागा द्या. सावता महाराज होते ते काय आलतू फालतू कोणी होते का? त्यांनी लगेच ओळखले हे माणूस कोण आहे? भगवंत आहे महाराज. हो भगवंत आहे. भगवंत म्हटल्यानंतर सावता महाराजांनी जवळ असलेला विळा घेतला, टार दिशी छाती फाडली आणि भगवंताला हृदयात जागा दिली आणि सांगितली इथं लपा, इथं साठविला दाता. धन्य त्याची माता, साठविला दाता. हो देवाला हृदयामध्ये साठवलं
टार दिशी छाती पाडली आणि देवाला लपायला जागा दिली महाराज. इतिहासामध्ये वाक्य नीट आहे का, इतिहासामध्ये देवासाठी छाती फाडणारे फक्त 2च व्यक्तिमत्व, एक म्हणजे संत सावथा महाराज आणि दुसरे कोण, जय बजरंगबली. विठाला विठाला. देवाच्या भक्तीमध्ये ताकद आहे महाराज. देवाची भक्ती सगळ्यांनी केली पाहिजे. अजून एक सांगू का ताकद तुम्हाला, सांगू का, तुमच्या सगळ्यांचं पाठ असेल, सगळ्यांचं पाठ असेल बघा. एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्राला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाय, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाय. त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. संत पुंडलिकासाठी टाळे टाळे एकसाथ मागे बसलेले टाळे टाळे टाळ्या. संत पुंडलिकासाठी उभा राहिला विठुवरी, संत पुंडलिकासाठी उभा राहिला विठुवरी, धरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, रायाची पंढरी विठुरायाची पंढरी. सखुबाई जनाबाई नैनाबाई मुक्ताबाई, सखुबाई जनाबाई सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई, त्यांचे अभंग ऐकून मन आनंदित होते, त्यांचे अभंग ऐकून मन आनंदित होते. हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात, हरिनामाच्या गजरात सर्व मिळेल संसारी, हरिनामाच्या गजरात सर्व मिळेल संसारी. हरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, 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 विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. वा 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 वा, सुंदर महाराज सुंदर. भक्तीतली ताकद महाराज. म्हणून सगळ्यांनी देवाची भक्ती. मंदिरात जाता का तू, महिला मंडळ आहे का तू, मंदिरात जातो का, काय मागतो देवाकडं. आता हसला, हसलं पाहिजे महाराज. आज लांडगेवाडीची लोक लय हसली, हसायलाच पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 चौघात बसता येतं. गर्दीत गर्दीत गोष्ट आहे, हसलं पाहिजे का नाही माणसाने, खुश राहावं, काय टेन्शन आहे महाराज. बघा मंदिरात जाता ना, काय मागता देवाकडं, काय मागता, काय सुखी, सुखी भेळ, सुखी काय ठेव, कोणाला, देवाला, कोणाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालम पण त्याच्यावर आपली बिडी भेटली. आपण स्वार्थी महाराज. स्वार्थी लोक देवाला आवडत
नाही महाराज, स्वार्थी लोक. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. हो, आपलं मागणं वेगळं, संतांचं वेगळं. नामदेवरायांचं मागणं अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा. एकनाथ महाराजांचं मागणं प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख दे, प्रेम प्रेमाविना नाही. संतांचं मागणं बघा, समाजाकरिता. आपलं मागणं स्वतःकरिता बघा. म्हणून देवाची भक्ती करा. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि जर चित्तामध्ये समाधान नसेल महाराज, चित्तामध्ये जर समाधान नसेल तर सगळं व्यर्थ आहे. वाहिला उद्वेग दुःखाची आणि भोगने ते फळ संचितात जे भोग आहे ते भोगावंच लागेल. त्याच्यातून सुटका नाही महाराज. भोग भोगावं लागणार महाराज. अन्न धन हे तो प्रारब्धाधीन. हो, भोग भोगावं लागणार महाराज. त्यातून आपली सुटका नाही. हा, मला सांगा बरं बसलेली मंडळी, कर्म झाले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म कराल ते भोगावं लागणार. भोगने ते फळ संचितात. हो, भोगावं लागतं महाराज. त्या सुटका नाही. जगाच्या बापाला भोगावं लागलं. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा?
कोणाचा? जगाच्या. ते म्हणतात जगाच्या बापाचा. नाही बरोबर आहे तुमचं, काय चुकलं? जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोण? भगवान कृष्ण. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा 12, एका जन्म रात्री 12ला, एकाचा उन्हाळ्यात, एकाचा पावसाळ्यात, अष्टमीला 9. ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. हो ते बघावं लागतं, त्यात बदल नाही महाराज. हो बघा, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकन. प्रारब्ध आहे ना महाराज. हो प्रारब्ध भोगावंच लागतं महाराज. हो त्यातून सुटका नाही. बघा, एका झाडाची 3 फुलं तोडले, एका झाडाची फुलं तोडली आणि त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? नाही कळलं? कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं काल्याच्या कीर्तनाला वापरलं आणि एक मडकं दहाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं का? अजून सोपं करून सांगू? ऐका. नाही ना, आपल्याकडे लई उदाहरण आहे. ऐका. पाणी एक आहे मोठं रे के विरे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं. नाही कळलं का? अजून सोपं करू सांगू? ऐका. एकच बापेन 3 पोर आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? नाही कळलं का? नाही मग ते तुमचं प्रारब्ध, त्याला मी काय करू आहे का? प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध जे ते भोगावं लागणार महाराज. हो फक्त प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं. चांगलं बोला, चांगलं वागा. परमार्थामध्ये आचरण फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आचरणाला किंमत आहे महाराज. 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, एखादी चाल म्हणता नाही आलं तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता तरी आलं तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरणाला फार किंमत आहे. आचरण चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे महाराज. हो या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 450-800 वर्षापूर्वी सांगून ठेवल्या. पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज. आणि जर तुम्ही हे नाही ऐकलं महाराज तर ऐका. हे जरी नाही ऐकलं शेवटी बाब काळ बांधून येईल. सर्वते शेवटी बाब काळ बांधून येईल. शेवटी बाब काळ बांधून येईल. शेवटी बाब काळ बांधून येईल. जनार्दनी आमचा काय बाजारील. आमचा काय बाजारील. वर्तमान फोटे तुमचे वर्तमान फोटे. वर्तमान फोटे तुमचे वर्तमान फोटे.
पिंगारू पिंगारू लगन लगारू प्रेम गाणे दान मागायास अनुदान मागायास दान मागायास अनुदान मागायास मागे बसलेले झोपले काय घ्या कोणी घ्या कोणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळमणी 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 दादाचं बाजूने घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दादाचं बाजूने घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दादाचं बाजूने घ्या कोणी टाळ्या बंद का झाल्या ताला ताला बॉम्बाला कीर्तन कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी टाळ्या 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 थांबल्या नाही पाहिजे हा मला शेजारलेलं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया 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 शेजारलेलं या शेजारलेलं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुखी होती मजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुखी होती मजा विचार करून न्याय देणार विचार माय बहिणीची गजराखणार माय बहिणीची असा सरदार शिवाजी राजाजी राजी असा सरदार शिवाजी राजाजी राजी असा राजाजी राजी असा शिवाजी राजाजी राजी महाद्वारी बोल बोल आपल्या महाद्वारी बोल बोल आपल्या महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल आपल्या महाद्वारी बोल बोल आपल्या माझ्या प्रेम नगरावरी सावधोनी भजनी लागा देव कर कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वा 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 सुंदर महाराज. एकदा गायक वाजण्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे महाराज. सुंदर. म्हणून साधू संतांचं ऐका. 450 850 वर्षापूर्वी संतांनी सांगून ठेवले, कमीत कमी ऐका. मी मागे सांगितलं, लोक चांगलं सांगून ऐकती, ऐकतच नाही महाराज. आणि आपण कीर्तनात एक सांगितले की लोक वेगळंच करतात. मागं माझं कीर्तन होतं गुजरातमध्ये, वापीमध्ये, आणि त्या कीर्तनात मी एवढंच म्हणलं की जसं पेराल तसं, बसलेली मंडळी, जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक माणूस माझ्या जवळ आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? मी म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं. म्हणलं बरोबर तर बोललो, पुरावा आहे, शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसा गोमटी. तो म्हणला महाराज हे चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफला आलं कुठून? जे पेरल ते. म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही नाही महाराज, जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. अहो ते मला हालूच देईनी. माझं डोकं बंद झालं. म्हणलं करायचं तरी काय आता? पण मी हुशार महाराज. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना? उत्तर पाहिजे ना? फुकट देणार नाही. घरी मला चहा प्यायला ने. घरी चहा प्यायला ने. तो म्हणला चला महाराज. गेलो त्याच्या घरी. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस बटर नाही आणले. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतं का? म्हणलं बावळाटा मग टरफलाशिवाय कुठे शेंगदाणा. तो म्हणला महाराज तुमच्याकडून नादी लागतं. म्हणलं तुला पहिले अक्कल नव्हती का? म्हणलं आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज, दुसरंच करणार महाराज. म्हणून संतांनी जे सांगितले त्या मार्गावर चला महाराज. हो, भोगणे ते फळ संचिता. हो, टेन्शन घ्यायचं नाही महाराज. हो, सगळं देवावरती भार घालायचं महाराज. हो, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. हो जे महाराज. हो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य जगताना 2 गोष्टी लक्षात घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही, आनंदाने जीवन जगायचं आणि प्रेमाने जग. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रेमाने माणसं जिंका महाराज. हो, आणि जे काय असतं ते देवावरती भार घाला. अभंगाचं 14. तुका म्हणे